हॅलो फ्रेंड, आज आपण खूपच महत्त्वाचे कधी वाचले नसतील असे जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। आजच्या लेसनला पाहत असताना एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाहण्याआधी कमेंट करू शकता। आजचा आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला कमी ताणतणाव असतो? या प्रश्नासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए व्यावसायिक, बी नोकरदार, सी बेरोजगार, डी वरील सर्वच। फ्रेंड, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंद दिले जातात। योग्य उत्तर ऑप्शन बी नोकरदार। नेक्स्ट क्वेश्चन, जगातील किती टक्के लोक हे देवालाच मानत नाही? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 60%, ऑप्शन सी 10% किंवा ऑप्शन डी 20%। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी 20%। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशात सर्वात जास्त दारू पिली जाते? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए भारत, बी पाकिस्तान, सी बेलारूस, डी चीन। फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी बेलारूस। नेक्स्ट क्वेश्चन, पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाही? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए अमेरिका, बी इस्रायल, सी नेपाळ, डी फ्रान्स। या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी इस्रायल। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कुठल्या राज्यात सर्वात जास्त भूकंप येतात? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी उत्तराखंड। या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तराखंड। नेक्स्ट क्वेश्चन, जगभरात एका मिनिटाला सरासरी किती मुले जन्मतात? यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 400 मुले, ऑप्शन बी 500 मुले, ऑप्शन सी 350 मुले किंवा ऑप्शन डी 250 मुले। फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। या प्रश्नासाठी योग्य ऑप्शन, ऑप्शन डी 250 मुले। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात प्रथम बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 1995 मध्ये, ऑप्शन बी 1992 मध्ये, ऑप्शन सी 1969 मध्ये किंवा ऑप्शन डी 1990 मध्ये। या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी 1969 मध्ये। या 1969 मध्ये जवळपास 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्मतात? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए फेब्रुवारी, बी जानेवारी, सी ऑगस्ट, डी जुलै। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑगस्ट। नेक्स्ट क्वेश्चन, बेटी बचाओ बेटी पढाओ कोणत्या राज्यातून सुरू झाले? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए हरियाणा, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी जम्मू काश्मीर। या क्वेश्चनसाठी योग्य ऑप्शन, ऑप्शन ए हरियाणा। नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात दयाळू प्राणी कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए डुक्कर, बी कुत्रा, सी मांजर,
डी हत्ती. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी हत्ती. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिकेटचा देव कोणाला म्हणतात? यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी महेंद्रसिंग धोनी, ऑप्शन सी सचिन तेंडुलकर किंवा ऑप्शन डी रोहित शर्मा. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सचिन तेंडुलकर. नेक्स्ट क्वेश्चन, पपईसोबत काय खाल्ले तर माणूस मरू शकतो? या क्वेश्चनसाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए सफरचंद, बी टोमॅटो, सी चहा आणि ऑप्शन डी दही. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी दही. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या प्राण्याचा गर्भकाळ फक्त 21 दिवसांचा असतो? म्हणजे कुठला प्राणी 21 दिवसांमध्ये प्रेग्नेंट होतो? या क्वेश्चनसाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए मांजर, बी कोंबडी, सी उंदीर, डी बदक. योग्य उत्तर ऑप्शन सी उंदीर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशात सर्वात जास्त महिला आहेत? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए इटली, बी नेपाळ, सी लंडन, डी सोव्हिएत संघ. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी सोव्हिएत संघ. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या कोणत्या प्रधानमंत्रीने लग्नच केले नाही? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए गांधी, बी मनमोहन सिंग, सी अटल बिहारी वाजपेयी किंवा ऑप्शन डी मोदी. तर फ्रेंड, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अटल बिहारी वाजपेयी. फ्रेंड, तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन क्वेश्चन तुम्हाला या चॅनलवर भेटत जातील. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात जास्त टणक गोष्ट कोणती आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए लोखंड, बी माती, सी दगड, डी हिरा. या क्वेश्चनचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर सर्वाधिक असेल आणि योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्या विद्यार्थ्यांची नावे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फ्रेंड, हे लेसन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि या लेसन मार्फत म्हणजेच या टोटल 16 ते 17 क्वेश्चन मार्फत तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.